माझे वाचे घेई घेई माझे वाचे बोल नाम विठोबाचे तुम्ही धारे डोळे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐकावे कान माझ्या विठोबाचे गुण तुम्ही धारे डोळे सुख पहा विठोबाचे मुख मनात तेथे भाव घेई राहे विठोबाचे पायी तुम्ही धारे डोळे सुख पहा विठोबाचे मुख तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा तुम्ही धारे डोळे सुख पहा विठोबाचे मुख श्री विठ्ठलांस करणारो माशुपोषण दीनेष्ट पोषण कसंहती सिंधु शोषण श्री रुक्मिणी मतिंशं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्त चरितं भुजि संचरन्तं विठ्ठल माझे वाचे गोड नाम विठोबाचे तुम्ही धारे डोळे सुख पहा विठोबाचे मुख विश्ववंद विश्वसंत जगद्गुरु शिवगोपाळा महाराजांच्या अभंगातील 5 चरणाचा गोड असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु शिवगोपाळा प्रामुख्याने पवन श्रेष्ठ पवन हनुमंताने जे केलं त्याचा विचार करतात. विठ्ठल क्षेत्र हैबतपूर या ठिकाणी संपन्न होत असणारा हरिनाम सप्ताह या वर्षी मोठ्या उत्साहात आनंदात स्वच्छ शांत पवित्र अशा या वातावरणामध्ये संपन्न होतोय. सर्वच गावकऱ्यांना त्यावेळी धन्यवाद पुढेच आहे. समस्त
अत्यंत सुंदर असा हा सोहळा आहे. तर दिल्लीच्या उत्सवाच्या निमित्ताने वाचले. अत्यंत सुंदर म्हणजे ही वेळ. तर आम्ही तिकडे पश्चिम महाराष्ट्रात कीर्तन करत असताना तिकडे जवळजवळ आता 7 ते 8, 7:30 ते 8:30 अशी शक्यतो वेळ असते. इकडे तुमच्या हिशोबाने वेळ आपण मोठी आकारची आहे आणि पाहुणे 10 वाजले तर लोक वेगळ्या म्हणजे वेळच किती असू द्या काही अडचण नाही. आपण वेळेला आपण सुंदर करण्याचा प्रयत्न करूया. या कीर्तनाच्या साथीसाठी उपस्थित महाराज मंडळी, तर अनेक संत महात्मे संप्रदायाचे दिग्गज आजच्या चित्रात सगळ्या प्रकारचा वर्ग आहे. अतिशय वयोवृद्ध सुद्धा वर्ग आहे, अतिशय तरुण सुद्धा वर्ग आहे. तिथे बसलेले माता मावळ्यांचा वर्ग आहे, काही वर्गाला वर्ग आहे. महाराष्ट्राचे प्रमुख माणसं आहेत त्यांनी आता इतक्या गावामध्ये आम्हाला माहिती नाही, परंतु इतका गोड मृदंग वाजवला. खरं तर मला असं वाटतं कीर्तन भजन हे तर आपलं आहे, परंतु गाव नुसतं मृदंगानेच नुसतं जंपून जात असेल. आणि मृदंगाच्या क्षेत्रात आमचे पाकडे बंधूंचं एक मृदंगाला उंचीवर नेण्याचं आता दोन्ही बंधू काम करत आहेत. संप्रदायात अत्यंत काही संगीताच्या क्षेत्रात काही शास्त्रीय गायक बंधू होऊन गेले. राजन साहेब, तुम्ही त्यांचं नाव ऐकून असं त्यांच्या दोन्ही बंधूचं गायन आम्ही छोट्या असताना समोरपासून ऐकायचं. खूप त्यांचं एकमेकांविषयी प्रेम आणि त्यांचे भैरव गाण्याची पद्धती वगैरे अत्यंत सुंदर. म्हणजे शास्त्रीय संगीतात सुद्धा बंधूंनी चांगलं काम केलं. त्याच्यानंतर लोकनाट्यात सुद्धा बंधूंनी चांगलं काम केलं. कोण काळूबाळू तिकडे नाव होते म्हणजे बंधूचं प्रत्यक्ष आपल्याला प्रेम पाहायला भेटलं. तसं आमच्या वारकरी संप्रदायात अनेक बंधू आता मृदंग वाजवत आहेत. त्याच्यातले एक बंधू म्हणजे आमच्या भरत आणि शत्रुघ्न. तर सुंदर असं हे आवाज कमीच असतो, आता कमीच असतो, थोडा कमी करा, सिद्धी येणार नाही थोडा. हॅलो, हा ठीक. अत्यंत सुंदर असा हा सोहळा आहे. खरं तर एक वाक्य मी गोड वाचलं होतं महाराज. ही माणसं आपल्या गावात येत आहे, त्यांनी गोड चाल गायले आमचे संजय महाराज आणि सोपान महाराज, म्हणजे एकाच राशीचे गायक आले आणि अत्यंत सुंदर असा हा सोहळा आहे. खरं तर एक वाक्य मी गोड वाचलं होतं. त्यांनी असं म्हटलंय, नगर में संत का आना भाग्य है, नगर में संत का आना भाग्य है, अपने घर संत का आना अहो भाग्य है. संत को याद करना सौभाग्य है, संत हमें याद करे यह परम भाग्य है, और खुद संत हो जाना यह महाभाग्य है. खुद संत हो जाना यह महाभाग्य है, और इतना सब होते हुए भी हम ना सुधारे तो यह दुर्भाग्य है. सुंदर असा सोहळा आहे. माता माऊलींनो इतक्या दूरवर आम्ही प्रवास केला, परंतु जिथे आम्ही तिथे जाताना तिथे गेल्यानंतर माता माऊलींना अंतःकरणातून नमस्कार करावा. तिथे जाऊ तिथे तुमची संख्या विलक्षणीय असते. आणि पुन्हा तुमची बसण्याची पद्धती म्हणजे एकत्रित इकडे तिकडे. शक्यतो माता माऊल्यांचे जुने कीर्तनकार विनोद करायचे, परंतु असू द्या, जुने कीर्तनकार म्हणजे ते मुंग्या घरामध्ये कसे निघतात, एका लाईनने निघतात, असू द्या, एवढं समजून घ्या. अत्यंत सुंदर असा पुढे काही बुजुर्ग माणसं बसलेली आहे. शत्रुघ्न महाराजांनी चक्र वाजवला आणि बाबांना टाळी वाजवायची. त्यांना खूप वेळ होऊन आलं, पण तेवढे ते आवडून संपलं. जानकी माणसं आहे, गोड अशी बरोबर
महाराजांनी चला सर्वच माता भगिनी आणि सर्वच पुरुष वर्ग सर्वांच्या चरणात मस्त होतो आणि आपण त्याच्या चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठल अभंग हा 5 चरणाचा आहे. गोड अभंग आहे. या अभंगात तुमच्याकडे कृषी गोपाऱ्या प्रामुख्याने इंद्रियांना शिकवतात. इंद्रिया आपण जर विचार केला तर ज्यांच्या गळ्यात माळा आहे त्यांनी तरी इंद्रियांना शिकवलं पाहिजे. तुळशीच्या माळा ज्यांच्या गळ्यात आहेत ना त्यांनी तरी इंद्रियाला शिकवलं पाहिजे. कारण संप्रदायाचा इतिहास असा आहे, आपल्या संप्रदायात ज्ञानी माणसं अनेक आहेत परंतु इंद्रियांना शिकवलं नाही, त्यांचा घात झाला. आता सुद्धा काही माणसं आहेत ते ज्ञानी विद्वान भरपूर आहेत परंतु इंद्रियांना शिकवलं नाही ते आपण मोकळे झाले. समाजाने त्यांना नाकारलं, त्यांच्याकडून चूक झाली ते समाजाची संपली. परंतु संप्रदायाचा दुसरा असा इतिहास आहे, विद्वान थोडे कमी असतील, ज्ञान त्यांच्याकडे थोडंसं कमी असेल परंतु त्यांनी इंद्रियांना शिकवलं, आचरणबद्ध राहिले, ते संप्रदायाचा उच्च स्वरूपावरती आहे. आजही आहे आपल्याला पाहायला भेटतं. म्हणून इंद्रियांना शिकवा. एक उदाहरण गोड वाचलं होतं, उत्तम ड्रायव्हर कोणाला म्हणतात? जो गाडी जोरात पळवतो त्याला, जो गाडी कंट्रोल करतो त्याला, कंट्रोल करतो त्याला काय म्हणतात? उत्तम ड्रायव्हर म्हणतात. खरं तर गाडी जोरात कोणी पळवतो? आमच्या किती तर गायनाचे आहे. आमच्याकडे 4 व्हीलर नव्हती त्यावेळेस मी त्यांना 2 व्हीलर शिकवण्याकरता बसवलं. पहिल्याच वेळेस बसवलं 90-100 वर्षी गाडी नाही. कोणती? मोटरसायकल 2 व्हीलर. पाठीमागून मी म्हटलं अहो शिवाजीराव, आडनाव नाही सांगत, चौकशी करतो. अहो शिवाजीराव, अहो थांबवा ना गाडी, इतकी स्पीड पहिल्याच वेळेस बसला. ते मला काय म्हणाले, युवराज भाऊ थांबू का? म्हणलं थांबू ना. ते मला काय म्हणाले, युवराज भाऊ ब्रेक कोणत्या पायाला आहे? नाही कळलं. ज्यांना ब्रेक कोणत्या पायाला आहे हेही माहिती नाही ते ही गाडी पळवू शकतात. गाडी पळवणं महत्वाचं नाही, गाडी कंट्रोल करणं महत्वाचं आहे. म्हणजे जो गाडी कंट्रोल करतो त्याला उत्तम ड्रायव्हर म्हणतात, तसं जो इंद्रियांना कंट्रोल करतो त्याला उत्तम साधक म्हणतात. इंद्रियांना शिकवा, इंद्रियांना कंट्रोल करा. इंद्रियाच्या जर आपण मागे गेलो तर 5 प्रकारचे तोटे शास्त्रात आहेत. अनेक आहेत, प्रमुख 5 सांगतो. पहिला तोटा आहे अज्ञान वाढतो. दुसरा तोटा आहे अधःपतन होतं. तिसरा तोटा आहे आपल्या शरीरात रोग वाढतात. चौथा तोटा आहे आपण आपलं जीवन दुःखाला कारणीभूत करतो. आणि 5वा तोटा आहे आपण आपल्या हितापासून दूर जातो. विठ्ठल देव सत्य आहे का जग सत्य आहे? परमात्मा सत्य आहे, देव सत्य आहे का जग सत्य आहे? मोकळं बोला. नुसतं माझ्या असं दोन वाजता पाहिजे मी 2 तास कसं उभा राहिले. मस्त फ्रेश राहायचं. ते कस्टमर बसल्या वाटते तुमच्याकडे चेहऱ्याकडे पाहून बघतात पाहतो. माऊली त्याच्या करता ओळखली. माऊली म्हणाले चंद्रकांत नावाचा एक मणी आहे. अहो चंद्रकांत उद्रवता अखिल वय तरी ते हातवरती चंद्रिकी आहे. कैसा वागता तो वागतामुळे श्रोतनी म्हणून श्रोतनी कीर्तनकाराकडे पाहत असताना प्रेमळ नजरेने पाहायचं, गोड स्मित हास्य करायचं. आमचे गुरुवारी त्यावर मला सांगतात काय काय लोक श्रोत्याकडे बघतात जस काय त्यांचं नाव 7 जण भांडण मस्त रजिस्टर केला. बाबाकडे म्हणत असतात की काय काय लोक शंकरकडे असं बसतात, त्यांचे डोळे असे की बाप नुसता काही करत नाही. बाबा म्हणतात असे करता आपण बसवले ना महाराष्ट्रातला कोणताही नामांकित बाप राहिला तिथं जर नाही बऱ्या केल्या लाभ काय जग सत्य आहे का देव सत्य आहे? देव देव सत्य आहे. चांगलं थोडा उत्तर बरोबर आहे. परंतु आपल्याला अंतःकरणावर इंद्रियाने कंट्रोल मिळवले आणि इंद्रियांना अंतःकरणातून असं आता आपल्याला वाटायला लागले काय काय लोक नास्तिक त्याला म्हणतात आपण ते परमात्म्याला मानत इंद्रियाने त्यांच्यावरती पूर्ण ताबा मिळवलेला आहे. पहिलं. दुसरं कारण आहे
आदतपत्र होतं इंद्रियामध्ये एक सुख बघायचं प्रमाण आहे. महाराज म्हणले तपासी ते मन करून पाहे घाल आणि धरवणी सांगा इंद्रियांचा. मला सांगा हरिण कसं पकडतात? आवाज आहे हरिण कसं गेलेला आहे नादा. म्हणजे आमचा अनुभव आहे पूर्ण कालावधी तर मुलं मागचं बघू काही प्रॅक्टिस करायची. आमचा अनुभव हरिण आलं आणि मृदंगावरती काम केलं. म्हणजे किती चंचल जाता येईल त्याला एवढा नाक भिडला होता. ते चांगले तरीकडे लावून नाक तयार झाला आणि त्याने आला डोकं टेकवलं. डोकं टेकवलं ते उड्या मारायला लागला. नंतर पण कान मृदंगावरती आणि पाठीमागच्या पायाने ते उड्या मारायचं. मी त्याच्यामुळे आमचा घेतला नारळाला ते फुललेला आहे. आणि या मृदंगामुळे त्याची आमची एवढी मैत्री झाली किती म्हणजे नंतर ते आमच्यात जेवण करायला लागलं. आमच्यात नंतर झोपायला यायला. म्हणजे मी विचार केला की नागाला किती फुललेला आहे. हरिण नागाला फुललेला आहे पहिला. अनेक प्रकारचे प्राणी आपण सांगतो. पुरंग मातंग पतंग मीना झुका होता पंच भिरेव पंच एकप्रमाणे यस्यवते पंच पंचविषयाचं बोलून आले. पण पाच प्रकारचे त्यांच्यामुळे काढलं. चला दुसरं कारण आहे आकाशाकडे डोळ वाटतं ते कुणामुळे इंद्रियामुळे. जितका कुठे चालीवरी रोग भोगाच्या आवडी रसना अनावडी कामने बिंब आहे. आपण जे परमात्मा भाव आहे आपलं आयुष्य श्वासावर आहे वर्षावर नाही. 100 वर्ष आहे कसं आहे तर आता ही जी लय चालू आहे ह्या लयनंतर श्वास चालू राहिला तर 100 वर्ष झालं. जर काही त्रास झाला किंवा पळायला लागला आणि श्वास जर लय वाढली तर माणूस लवकर मरतो. आणि योगी लोक श्वास कमी वापरतात ते 100च्या पुढे जातात. आणि भोगी लोकांचा श्वास जास्त करतो पण ते 100च्या आत मारतात सांगितले त्याने. म्हणून तिसरं कारण आपल्या शरीरात रोग वाढतात ते इंद्रियामुळे. चौथं कारण माऊलींनी सांगितलंय कैसी प्राप्त ही पुरुष इंद्रिय लाडली तरी आठवणीला जाण. आपलं जीवन दुःखाला कारणीभूत होतात ते इंद्रियामुळे. आणि पाचवं महत्वाचं अत्यंत गोड कारण आहे तर माऊलींनी त्याच्याकडे गोड बोलली दिली. माऊली म्हणाले कैसी प्राप्त ही पुरुष ऐसे हिताची जे नेकी सदाची इंद्रिया दुःखी एवढी सोपे योगासने काही आहे. इंद्रियाला हिताचा आवडत नाही इंद्रियांना हाताचा आवडत. आता मला सांगा तुम्हाला मुलं बाळ झाली असतील पहिला ज्यावेळेस तुमच्या मुलाला शाळेत टाकलं त्यावेळेस त्याला शाळा आवडत होती का? नाही आवडत. तुम्हाला त्याला पहिली शाळेत टाकलं अरे बापरे हो. मग त्याला शाळा आवडत शाळा आवडत नाही. त्याला काय आवडतं घरी राहा. त्याच्या हिताचं काय आहे शाळा आहे का घर?
शाळा आहे, पण त्याला शाळा आवडत नाही, कारण इंद्रियांना हिताचं आवडत नाही, इंद्रियांना घाताचं आवडतं. विठ्ठल शासनाने पूर्वीच्या काळात शाळेत प्रयोग सुरू केला होता, सुकडी वाट. आपल्या बऱ्याच जणांना असेल सुकडी. आता नवीन कोणाला सुकडी आहे? सुकडी कुठे आहे? नाही, मला पण चालते, आम्हाला तुम्हाला चांगल्या पद्धतीने असं आम्हाला थोडी कमी होती, पण चांगली होती. कशा करता मुलांना शाळेची गोडी लागली म्हणून 72 सुकडी होती, म्हणून तो शाळा होती. त्याच्यानंतर पहिलं उदाहरण, मुलांना शाळा आवडत असायची, घर आवडत असायची. असं म्हणतात तर जुन्या काळात मुलींचे लग्न व्हायचे. जुन्या काळात म्हणजे किती विशेष आहे. आता माझ्या सोबत मुलगा असतो ना, ज्ञानेश्वर नावाचा, त्याच्या बहिणीचं लहानपणी जमवलेलं आहे आणि आता पुढच्या महिन्यात लग्न आहे. काही एकनिष्ठ माणसं असतो, बालपणात जमवलेलं आहे आणि लग्नाचा पुढच्या महिन्यात आहे. आता पण एवढे बदमाश काय काही माणसं तयार झाले, म्हणजे जमवलेलं सुद्धा ते कुणीकडे करून टाकलं. म्हणजे पण राजगुरुदास महाराजांनी भाव सांगितलाय, मुलींचं लग्न व्हायचं म्हणजे काय, बालपणात जे लग्न झालेलं आहे ते शेवटपर्यंत टिकायचे. मुलगी त्या घरात लहानपणी आली, तिचा मनात विकल्प नसायचे आणि ते शेवटपर्यंत टिकायचं. आता काय वेळेला 30, 32, 35 ला काही लोक निर्णय घेतात आणि मग ते डोक्यात विकल्प शिरलेले असतात, त्याच्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढले. चला, आणि त्या मुलीचं काय करायला ते झालं तर तिला वाटा लावायचा जो प्रसंग असायचा ना, तो फार बेकार असायचा. म्हणजे त्याच्यात इतके लोक रडतात. आमचे एक मित्र आहेत, त्यांच्या पुतणीला मी वाटा लावायला गेलो आणि त्या टोळक्यात घुसलो, ते वाटा लावायचं होतं. बरं, काहीच कारण नाही ना, ते टोळक्यात रडत होतं. मी त्यांचं घुसलो, मी रडायला लागलो. आता मी रडायला लागलो, तुम्ही हसायला लागल्या. विनोद जाऊ द्या, परंतु मी विचार केला काय म्हणतो आपण, तर त्याचं एकच कारण असायचं, मुलीला त्या माहेरी सासरी जावं नसायचं. कशात आहे माहेरमध्ये काय सासरमध्ये? सासरमध्ये. चला, दोन उदाहरण झाले. मी आता प्रवेश करतोय. परंतु आपण मानवी जन्माला आल्यानंतर आपलं खरं हित जर कशात असेल तर ते संसार करण्यात आहे का परमार्थ करण्यात? परमार्थ करण्यात. बरोबर. मग आता कोण कोणी तळाला दिला? 50 पुढे तरी करा. तिला काय म्हणलं राखायला तुमचं काम आहे, तुमचं होईल, पण तो नाही शिकत मला. असू द्या, परंतु खरं हित आपल्यापेक्षा हितच करावे देवाचे चिंतन. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबाराय प्रत्येक इंद्रियांना शिकवतात की बाबारे तुम्ही परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. पहिलं शिकवतात वाणीला अभंगाच्या पहिल्या. शिकवलंय तुम्ही जाणती माणसा या भागात लक्ष द्या. डोळ्यात
तुम्ही घ्यावे डोळ्याचे कानाला एक वेळेस म्हणले तुम्ही ऐकावे का मनाला एक वेळेस म्हणते मनात ते धावत जीवाला एक वेळेस म्हणते तुका म्हणजे जीवा आणि वाणीला दोन वेळेस कशामुळे म्हटलं सृजना कारण आहे त्याला अर्थ आहे का डोळ्याकडे एकच काम आहे पान कानाकडे एकच काम आहे ऐकणं मनाकडे एकच काम आहे भावना जीवाकडे एकच काम आहे परंतु वाणीकडे काम आहे किती दोन त्याच्यामुळे दोन वेळेस म्हणतोय घेई आपण बापूंचं एक वाक्य आहे बापूजी असं म्हणाले होते देशाने नाही जगाने जर वाणीवरती ताबा ठेवला कुणी जगाने जर वाणीवरती ताबा ठेवला तर या जगातले दोन काम कायमचे बंद करावे लागतील कोणते पहिले म्हणजे या जगातले दवाखाने बंद करावे लागतील आणि दुसरं म्हणजे या जगातले कोर्ट बंद करावे लोकांना बोलायचं कळना म्हणून कोर्ट चालू आहे आणि लोकांना खायचं कळना म्हणून दवाखाने चालू आहे काय सांगा कळत लोकांना कॉम्प्युटर भेटून हातात काय आम्हाला काय द्यायचं घ्यायचं पण जर आपल्या आरोग्याची काळजी घ्या कॉम्प्युटर तिखट असतं आता नाही तर आम्हाला जास्त तिखट होतं आपल्या पोटात आपल्या आठच तिखट लागली जेव्हा पुन्हा त्याच्यात तिखट टाकायला काय होतं अंदाज घ्या म्हणजे थोडा अंदाज घ्या जास्त आमचे एक महाराज विनंत करायचे खरं तर पोटाला जेवढं जपलं पाहिजे सगळे रोग काय म्हणतात पोटी जन्मते रोग सगळ्या रोगाचं जन्म काय आहे आणि पोट जर आपण व्यवस्थित ठेवलं तर आपलं आरोग्य चांगलं म्हणून पोटाला जपायचं खरं तर असं एका डॉक्टरांनी मला सांगितलं ते म्हणाले जर अन्न पोटात पूर्ण पचन झालं तर रक्त वाढतं अन्न जर अपचन झालं तर चरबी वाढते आणि अन्न जर शरीरात कुजलं तर मग पोट वगैरे येतं पेन वगैरे येते ना अन्न शरीरात कुजल्यानंतर येतं असं येत नाही म्हणजे माझा अनुभव आहे 25 वर्षापासून मला पोट आलेलं नाही माझ्या चेहऱ्यावर अंगावर कुठेच नाही कारण आमच्या संस्कृतीत विद्यार्थ्यांना सगळ्या मुलांना काढण्यात झाले होते मी त्यांच्यात खेळायचो काही मुलं मला म्हणायचे तुम्हाला होतं संसर्गजन्य आहे तर मी त्यांच्यातच खेळायचो रात्रंदिवस राहायचो परंतु मला झालं नाही कारण का जेवतो 2-3 दिवसाला येतात आता काही दिवसापासून एक टाइम जेवतो काल संध्याकाळी जेवतो आज आल्यानंतर महाराजांकडे आज जेवतो त्याच्यामुळे काय होतं किती प्रवास झाला किती जागरण झालं तरी आपल्याला त्रास होत नाही हा आता बसून काय आहे आम्हाला गाडीत बसावं लागतं चिंतन करावं लागतं कोणतं जेवण लागतं तेवढं घ्यायचं आता तुम्ही शेतकरी आपलं जास्त घ्या पण आठी घेऊ ना एका महाराजांनी विनोद केला ना काळा दुर्पा देवाने देवाने आपला पोट दिलं देवाने त्याने आपला पोट दिलं त्याच्या घेरे आपण गेले तुम्ही गेले त्याच्या घेरे आपण काय प्रयत्न केली म्हणजे आता आमचे काय एकमेकांना मोठं प्रमाण म्हणायला वापरतात युक्ता आविला याला पुढे गेले आणि युक्ता आविला तुला कळतंय ते काय म्हणजे आपलं वाणीवरती ताबा असावा मुळात दोन काम आहेत म्हणून दोन वेळेस म्हणते ही विठ्ठल वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे ते सांगायचे एक विनोद कीर्तनात त्यांच्या परिसरात एक हॉटेल मालक होता म्हणून तो गल्ल्यावरती बसायचा एवढी ढेरी होती त्याला महाराज म्हणायचे गल्ल्यावरती त्याने 2 कप्पे केलेले होते कशा करता खाल्ल्या कप्प्यात पैसे ठेवायचा आणि वरच्या कप्प्यात ढेरी ठेवायचा म्हणजे काय ढेरी होती काय होती काय काय माणसाचं अवघड काम आहे आज ते सुद्धा एक आता जुन्या काही आहे पद्धती नाव सांगत नाही एक मोटरसायकल वाला आहे मोठा माणसा ढेरी आहे त्याला त्याच्यात मोटरसायकल जरी बसला का असा बसतो असं बसल्यानंतर असं बसतो बसायचं असल्यामुळे गाडी बसायच्या वेळेस कसा करतो एका हाताने हँडल करतो दुसरे घरी थोडी टच देतो पाठीला नंतर मला ते मी लहान होतो छोटा सांगतो माणूस मला पाहायला मजा वाटायची मी कधी मंदिरात लवकर आला दर्शन नंतर करायचं बसायला पाहिजे मी सांगितलं याचा करता फक्त आपला आहार थोडासा ताबा ठेवा आपलं आरोग्य चांगलं राहील विठ्ठल